आजारी लोकांच्यासाठी आम्ही काही तिथे हे चालवणार आहोत. समजा एखाद्या माणसाला संधिवात झालेला आहे, एवढं अंतर सगळे सांधे सुटलेले, 10 फूट चालायला त्याला अर्धा तास लागतोय. असा माणूस जर असेल, तो जर आपल्याकडे आला, त्याच्या आहारात आपण बदल केले, त्याला काही मसाज केला, योगाच्या काही क्रिया शिकवल्या, तर 10-15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये काही फरक पडू शकतो. तो फरक पडला की त्या माणसामध्ये कॉन्फिडन्स तयार होतो की मी बरा होऊ शकतो. हा कॉन्फिडन्सच सगळ्यात महत्वाचा आहे. हा आत्मविश्वास जर त्याच्यात निर्माण झाला तर तो बरा होऊ शकतो. तुम्हाला एक धक्का देणारी गोष्ट सांगतो. पतंजली ऋषी जे आहेत ना, त्यांनी योगामधले 9 अडथळे सांगितलेले आहेत. बऱ्याच जणांना ते माहिती असतील. व्याधी, त्यान्न, म्हणजे प्रायोरिटी नसणं वगैरे, आळस वेळस, असे सगळे हे आहेत. त्या सगळ्यात पतंजलींचं म्हणणं असं आहे की हे 9च्या 9 अडथळे हे चित्ताचे विक्षेप आहेत. म्हणजे व्याधी हा चित्ताचा विक्षेप आहे असं पतंजली मुनी म्हणतात. म्हणजे तुम्ही ठरवलं तर तुम्ही आजारी, तुम्ही जर ठरवलं मला काही होणार नाही तर तुम्ही बरे आहात, बरे होऊ शकता. कसं, तुम्हाला मी 2 उदाहरणं देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. मध्यंतरी व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ फिरत होता, कोणी बघितला असेल तर मला सांगा. हिमालयामध्ये एका मिलिटरीतल्या माणसाने एका साधूचं शूटिंग केलेलं होतं. लंगोटी लावलेला साधू एवढ्या बर्फामधून चाललेला होता. जिथे मिलिटरीतला माणूस गॉगल, कानटोपी, अमुक तमुक घालून जिथे होता, तिथे तो साधू एवढ्या बर्फामधून फक्त लंगोटी लावून कसा चालला होता. जास्त बर्फ, हे टेम्परेचर जर खाली असेल तर रक्त गोठतं आणि अवयव गळून पडतात. तिथे तो साधू असा कसा चालला होता. तुम्ही म्हणाल का हा व्हिडिओ जो आहे हा कोणीतरी बनवलेला आहे, फेक व्हिडिओ आहे, याला काय अर्थ नाही. गजानन महाराज जेव्हा शेगावला आले तेव्हा ते गटराचं पाणी पित होते, उष्ट्या खरकट्या पत्रावळे टाकलेल्या होत्या, त्याच्यावर ते जेवत होते. हे लोकांनी बघितलेले. गजानन महाराजांनी स्वतः काय सांगितलेलं नाही. लोकांनी जे काय ते बघितलं त्याचं वर्णन लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्यांना जुलाब का नाही झाले. तुम्ही प्या बघू एक दिवस रेल्वेचं पाणी. पितानाच तुम्हाला गुडगुड व्हायला लागतं पोटात, कारण ते पाणी पोटात जात नसतं, ते डोक्यात जात असतं. तुम्ही ठरवलं तर तुम्ही आजारी. तुम्ही म्हणाल की ते गजानन महाराज पण बरोबर खरे होते, साधू संत होते, ते पण हिमालयातला तो पण साधू होता. त्यांनी तपश्चर्या अशी केली होती की त्यांच्या शरीरावरती कोणत्याही गोष्टीचा कसलाही परिणाम होणार नाही. माझ्या घराच्या बाहेर एक वेडी बसायची. 9 वर्ष मी त्या वेडीला बघत असो. खरी गोष्ट सांगतोय मी, अगदी खरी गोष्ट सांगतोय. 9 वर्ष मी त्या वेडीला बघत होतो. उत्तर प्रदेशची ती बाई होती, फाटक्या साडीमध्ये दगड गुंडाळून मध्ये बसायची. तहान लागली तर आमच्याकडे पाणी मागायची. आमच्याकडे काय राहिलं तर आम्ही तिला खायला द्यायचो. तिचा कोणतरी नातेवाईक होता तिकडे जवळ राहणारा, तो तिला काय रात्री खायला काहीतरी आणून द्यायचो. 9 वर्ष पाऊस पडला तर आंघोळ, अशी त्या बाईची परिस्थिती होती. 9 वर्षात मी त्या बाईला कधी खोकताना बघितलं नाही, कधी शिंकताना बघितलं नाही, कधी तापाने फणफणलेलं बघितलं नाही. 9 वर्ष कोण राहू शकतं का मला सांगा. 4 दिवस आंघोळ करू नका, 5व्या दिवशी खा द्यायला लागते आपल्याला. 9 वर्ष असं कोण राहू शकतं. मनाच्या उच्च स्थितीला जसे आजार काम करत नाही, तसं ज्याला देहाचं भानच नाहीये त्याच्यावरती सुद्धा फारसे आजार काम करू शकत नाही. मी पतंजली नाहीये, त्याच्यामुळे मी ही डेअरिंग करतोय की फारसे आजार काम करत नाही. पण हे सत्य आहे. डॉक्टर अभय बंग नाव ऐकलंय का तुम्ही? माझा साक्षात्कारी हृदयरोग म्हणून त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितलेला आहे. म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून एक किस्सा आलेला होता की त्यांच्याकडे एक आदिवासी व्यक्ती तापाने फणफणलेला लोक घेऊन आली. चालू सुद्धा शकत नव्हता, त्याला ती लोक घेऊन आली उचलून. त्या डॉक्टरने त्याला तपासलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्याला जो ताप आहे त्याच्यावरचं औषध आपल्याकडे नाही. त्यांनी सांगितलं की याला तुम्ही घेऊन जा, मी 2 औषध मागवतो, 2 दिवसांनी औषध येईल, मग त्याला तुम्ही घेऊन या, आपण त्याला काय औषध द्यायचं ते देऊ. तो आदिवासी जो होता त्याने डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर मला तुम्ही सुई टोचा, मी बरा होईल. तो ऐकेच ना, म्हणून डॉक्टरने त्याला डिस्टिल वॉटर इंजेक्ट केलं आणि पाठवून दिलं. 2 दिवस झाल्याच्या नंतर औषध आल्यावर डॉक्टरांनी माणसं पाठवले, रे जा त्याला घेऊन या, त्याचं औषध आलेलं आहे म्हणून. ती माणसं गेली, त्याच्याबरोबर तो माणूस चालत आला. आल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं त्याला पूर्ण ठणठणीत झालेला. डॉक्टरने विचारलं, अरे तू काय झाडपाल्याचं औषध वगैरे खाल्लंस का? तर काय नाही म्हणाला, तुम्ही मला सुई टोचली मी बरा झालो. मला सांगा आजार कुठे? कित्येक लोक असे आहेत की नाही की ज्यांना डॉक्टरांनी सोडून दिलेलं होतं कॅन्सर झाला म्हणून, की आता हे फक्त तुम्ही 10 दिवस जगणार. पण ती लोक पूर्ण बरी झालेली आहेत फक्त मनाच्या ताकदीवर. हे लक्षात ठेवा. हे कठीण आहे पण अशक्य नाही. आपण जर ठरवलं तर आपण आजारी. तुम्ही जर ठरवलं की मला काही होणार नाही, मी ठणठणीत राहीन, त्याच्याबरोबर बाकीच्याही गोष्टी करायला पाहिजे, नुसतं म्हणून चालत नाही, आहार विहार अमुक तमुक त्याची पण गोष्टी करायला पाहिजे, तर तुम्ही पण या सगळ्या गोष्टींमधून